माहितीबद्दल। अमरावतीमध्ये महायुतीच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत, कारण नवनीत राणांविरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी बच्चू कडू यांच्याकडून सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाचे नेते दिनेश भूप आज प्रहार संघटनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे राणांविरोधात दिनेश भूप हेच प्रहारचे उमेदवार असतील असं दिसतंय। कडू यांनी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे, त्यात ते कोणता निर्णय जाहीर करतात हे पाहावं लागेल। आणखी माहिती घेऊयात अमरावतीतून आपला प्रतिनिधी प्रणय निर्माण आता आपल्यासोबत आहेत। प्रणय, बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधला संघर्ष अमरावती गेल्या काही वर्षांपासून नेहमीच बघते। मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी सुद्धा कामी येत नाहीये का? नक्की अमोल, मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू यांची बैठक झाली, परंतु आमदार बच्चू कडू हे आक्रमक भूमिकेत आहे। त्यांना नवनीत राणाच्या विरोधात उमेदवार द्यायचाच आहे असं ठाम त्यांनी काल सांगितलेलं आहे। सगळ्या मीडियाशी त्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही राणाचा प्रचार करणार नाही। इतकं जे टोकाचं पाऊल आहे ते आमदार बच्चू कडून घेतलेलं आहे आणि एक तर आम्ही सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ किंवा आम्ही प्रहारचा उमेदवार उभा करू असं त्यांनी काल सांगितलं आणि जी भूमिका आहे ती आज दुपारी 1 वाजता जाहीर करणार असं बच्चू कडूंनी सांगितलं। परंतु बच्चू कडू एक तातडीने मराठवाड्याच्या नांदेडला गेलेले आहे। तर दुसरीकडे जे ठाकरे गटाचे नेते आहेत दिनेश भूप यांनी आज दुपारी 1 वाजता तातडीची पत्रकार परिषद बोलवली, ज्यांनी त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट सांगितलेलं आहे की मागील मी 4 दशकापासून समाजकारण आणि हिंदुत्वाचा प्रखर झेंडा घेऊन मी समाजसेवा करत आहे, परंतु आता मला एक कणखर आणि एक मोठा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेचे जे सोशल मीडियावर एक पत्र आहे ते व्हायरल केलेलं आहे। त्यामुळे असं सांगितलं जाते की प्रहारमध्ये ठाकरे गटाचे नेते दिनेश भूप हे पक्ष प्रवेश करतील आणि प्रहारचे उमेदवार दिनेश भूप हेच राहतील अशी आता जोरदार चर्चा सुरू आहे। आणि दुसरीकडे दिनेश भूप यांनी जर प्रहारमध्ये प्रवेश केला नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवतील हे मात्र निश्चित झाले, कारण ठाकरे गटाचा जो मेळावा झाला होता 5 दिवसापूर्वी त्या मेळाव्यामध्ये सर्व शिवसैनिकांची एकच मागणी होती की आम्हाला राणाचा बदला घ्यायचा आहे, त्यामुळे दिनेश भूप यांना उमेदवारी द्यावी अशी ठाम भूमिका घेतली होती। परंतु महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे शिवसेनेचे जे ठाकरे गट ते कुठेतरी नाराज झालेले, त्यांचा जो अनेक 2 वर्षापासून जे मनात आहे की आम्हाला राणांचा बदला घ्यायचा, कारण हनुमान चालिसेवरून राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार जो वाद झाला होता तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला, त्यामुळे कुठेतरी मनामध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये एक बदलायची जी भावना आहे ती निर्माण झालेली आहे। तर दुसरीकडे दिनेश भूप एक असं व्यक्तिमत्व आहे की त्याचं एक जर उदाहरण घ्यायचं असेल तर अमरावती शहरामध्ये जे दरवर्षी विदर्भाचा राजा जो आहे तो गणेश मंडळ बसवल्या जाते, त्याची जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये लाखोंच्या संख्येने जे युवक आहे युवती आहे ते सहभागी घेतात आणि त्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा घेतात। इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाई या दिनेश भूपच्या पाठीमागे, जर दिनेश भूपनं जर लोकसभा निवडणुकी लढवण्याचं जर ठरवलेलं आहे तर ह्या अमरावती लोकसभेची जी निवडणूक आहे ती दुहेरी नाही तर तिहेरी होणार। एकीकडे काँग्रेसचे बळवंत वानखेडे, दुसरीकडे विद्यमान खासदार नवनीत राणा आणि तिसरे उमेदवार राहतील दिनेश भूप। दिनेश भूप जर निवडणुकीमध्ये उतरले तर खूप मोठी रंगत आपल्याला या अमरावती लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त इतकं दुपारी 1 वाजता दिनेश भूप काय भूमिका घेणार, बंड करणार का, अपक्ष उमेदवारी दाखल करणार का, प्रहारमध्ये प्रवेश करून प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढणार, हे आता दुपारी 1 वाजता आपल्याला चित्र स्पष्ट होईल। सौरभ, ठीक आहे प्रणय, धन्यवाद या माहितीबद्दल।